थांबवतो। एक महत्त्वाची घडामोड आहे। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आताची महत्त्वाची अपडेट, प्रशांत कोरटकर याला आता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांकडून कोठडीची मागणी करण्यात आली होती आणि आता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी। आज कोल्हापूर सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झालेली आहे। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, मात्र प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आता समोर येते। 28 तारखेपर्यंत आता प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडी असणार आहे। यात तपास देखील होईल। प्रशांत कोरटकर याला कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वकिलांच्या माध्यमातून होत असलेले आरोप आणि त्यांच्या पिटिशनमध्ये जे काही आरोप आहेत त्यामध्ये प्रचंड मोठी तफावत सुद्धा दिशा सालेंचे वडील। तर एक महत्त्वाची घडामोड, कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। प्रदीप, काय सांगाल? वृषा अगदी बरोबर आहे। खरं तर आता सत्र न्यायालयानं निर्णय जो आहे तो दिलेला आहे आणि 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती प्रशांत कोरटकरला सुनावलेली आहे। आता 3 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये प्रशांत कोरटकरची चौकशी जी आहे ती कोल्हापूर पोलिसांकडून केली जाईल। मात्र सुरुवातीलाच युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी सांगितलेलं होतं की आम्हाला वेगवेगळ्या घटनांचा तपास जो आहे तो करायचा आहे, त्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आवश्यक आहे। दुसऱ्या बाजूला खरं तर ज्यांनी तक्रार दिलेली होती, इंद्रजीत सावंतांचे वकील आसिम सरोद यांनी सुद्धा मागणी केलेली होती की आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात यावी। मात्र 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयानं सुनावलेली आहे। वेगवेगळ्या घटनांचा तपास जो आहे तो आता या माध्यमातून खरं तर कोल्हापूर पोलिसांना करता येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकरनं ज्या मोबाईलवरून खरं तर फोन केलेला होता तो मोबाईल हस्तगत करणं, त्याचबरोबर ज्या ज्या दिशेनं तो प्रवास करत गेला तिथली सगळी माहिती कुणाच्या माध्यमातून त्यानं मदत जी आहे ती घेतली, त्या सगळ्यांचा तपास जो आहे तो कोल्हापूर पोलिसांना करायचा आहे। त्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आवश्यक असल्याचं म्हटलेलं होतं। मात्र युक्तिवाद करताना खरं तर आरोपीच्या वकिलांनी बचाव करताना सांगितलेलं होतं की पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, ज्या ज्यावेळेस पोलिसांना आवश्यकता असेल त्यावेळेस आम्ही तपासामध्ये सहकार्य करू, अशा पद्धतीचे सुद्धा युक्तिवाद खरं तर आरोपीच्या वकिलांनी केलेला पाहायला मिळाला। मात्र सत्र न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे प्रशांत कोरटकरला सुनावलेली आहे आणि आता 3 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये प्रशांत कोरटकरचा तपास जो आहे तो खरं तर आता कोल्हापूर पोलिसांकडून केला जाईल। वृषले, नक्कीच एक महत्त्वाची घडामोड आपल्या प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा एकदा सांगूया। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, 3 दिवसांची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला। आज प्रशांत कोरटकरच्या सगळ्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षानं युक्तिवाद केलेला होता, पोलिसांनी देखील युक्तिवाद केलेला होता की प्रशांत कोरटकरचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहेत। इतके दिवस जो फरार होता तो कोणाच्या आश्रयाला होता, त्याला कोणी कोणी मदत केलेली आहे, त्याचबरोबर ज्या वाहनांचा वापर त्यानं केलेला आहे ती वाहनं कोणाची आहेत, त्याचे मालक कोण आहेत, या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीची वक्तव्य करण्यामागे त्याचा हेतू काय होता हे तपासायचं आहे। त्यामुळे त्याच्या 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी आहे ती पोलिसांनी केलेली होती। त्याचबरोबर आसिम सरोदे हे फिर्यादींचे वकील आहेत आणि त्यांनी देखील मागणी केलेली होती की हा सिरियस ऑफेन्स आहे, जिजाऊ साहेबांच्या बद्दल घृणास्पद पद्धतीनं ही वक्तव्य केली गेलेली आहेत आणि त्यामुळे याला कशाही पद्धतीनं माफ करता येणार नाही आणि या सगळ्या तपासासाठी 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी आहे ती सरकारी पक्षाकडून आणि आसिम सरोदे यांच्याकडून केली गेलेली होती। याला विरोध करताना प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाट यांनी असा युक्तिवाद केलेला होता की ही जी काही कलमं लावलेली आहेत ती 7 वर्ष शिक्षेच्या आतील कलम आहे, त्यामुळे यासाठी अटकेची गरज नाही। मग अटकेचा अट्टहास का केला जातोय? त्याचबरोबर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्ही तपासामध्ये सहकार्य करायला तयार आहोत। 4 मार्चला आम्ही आमचा अर्ज देखील दिलेला आहे माझे व्हॉइस सॅम्पल घ्या म्हणून पोलिसांना, मात्र तरी देखील पोलिसांनी आम्हाला बोलवलेलं नाही। यांना आम्हाला अटकच का करायची आहे, त्यांचा हेतू काय आहे, अशा पद्धतीचा सवाल आहे तो उपस्थित केला होता आणि त्यामुळे यामध्ये अटक करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही। ज्यावेळी व्हॉइस सॅम्पल घ्यायची गरज असेल त्यावेळी फिर्यादी आरोपी हजर असतील अशा पद्धतीनं आम्ही आधीच सांगितलेलं आहे। मग असं असताना आरोपीला पोलीस कोठडीची गरज नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद सौरभ घाग यांनी केलेला होता आणि या सगळ्याचा विचार करून जिल्हा सत्र न्यायालयानं
3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती प्रशांत कोरटकर याला सुनावलेली आहे. त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस आता प्रशांत कोरटकरचा कोल्हापूरमधील मुक्काम वाढलेला आहे असं म्हणावं लागेल. आणि या 3 दिवसामध्ये पोलिसांसमोर देखील आव्हान असणार आहे की त्याचे व्हॉइस सॅम्पल घेणं, त्याचबरोबर त्यानं कुठं कुठं प्रवास केला याचा शोध घेणं, त्याला कुणी कुणी मदत केलेली आहे याचा देखील शोध घेण्याचं आव्हान हे आता कोल्हापूर पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे सरकारी पक्षानं आणि पोलिसांनी एका बाजूला 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी ही केलेली दृश्य आपण असताना पाहतोय कोल्हापूर सत्र न्यायालयाची कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याला पोलीस ठाण्यात नेलं जाईल. मात्र त्याच वेळेला